नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये। आज आपण आलो आहोत मुंबई सेंट्रल बस स्टँड। इथूनच आपला जो जर्नी असणार आहे तो मुंबई ते मालवण, जवळजवळ 500 किलोमीटरचा समथिंग आपला प्रवास होणार आहे। खूप लांब पल्ल्याचा मार्ग आहे। बऱ्याच दिवसापासून हा प्रवास तुम्हाला दाखवायचा होता, तो योग आता आलेला आहे। आपण ज्या गाडीने प्रवास करणार आहे सिंधुदुर्ग विभागाची मालवण आगाराची बस आहे। एमजी बॉडी अशोक लेलँड कंपनीची बस आहे। गाडीचा जो मार्ग असणार आहे मुंबई सेंट्रल वरून मुंबई सेंट्रल, महाड, चिपळूण, संगमेश्वर, राजापूर, कणकवली आणि फायनल स्टॉप म्हणजे मालवण, असा आपल्या गाडीचा मार्ग आहे। आणि याच गाडीने आपण प्रवास करणार आहे मालवण पर्यंत। मालवण वाली जी बस लागणार आहे आपल्याला पहाटे 4 वाजता बस लागणार आहे। तुम्ही जर रेग्युलर बसने प्रवास करत असाल तर ही बस तुमच्यासाठी बेस्ट आहे। जर रेल्वेचा वापर करत असाल तर मालवणला डायरेक्ट रेल्वे नाही, सिंधुदुर्ग किंवा कुडाळ स्टेशनला उतरून तुम्ही मालवण गाठू शकता। बाहेर रेल्वे तर डायरेक्ट अशी रेल्वे सेवा नाहीये। तुम्हाला जर डायरेक्ट सेवा पाहिजे असेल मालवण पर्यंत तर ही गाडी तुमच्यासाठी बेस्ट राहणार आहे। तुम्ही कधी या बसने जर प्रवास केला असेल तर नक्कीच तुमचा अनुभव शेअर करा। आणि आता जो टाइम झालाय 3:40 गाडी निघण्यासाठी आपल्याला 20 मिनिटं बाकी आहे। आतमध्ये तुम्हाला दाखवतो तर अशा प्रकारची ड्रायव्हर केबिन आहे आणि ज्या पाठीमागे आपल्या सीट्स प्रवासी हळूहळू भरायला लागलेत गाडीमध्ये। आणि गाडीमध्ये बुकिंग बघायचं झालं तर गाडीतले फक्त 10-12 सीट सोडले तर बाकी सगळी गाडी फुल पॅक आहे। काल मी आय थिंक चौकशी केली होती या रूटवर, काल शिवशाही गाडी होती आणि बुकिंगला चेक केलं मी तर बुकिंगला पण शिवशाही गाडी दाखवत होती। आणि आपल्याला बस पाहू शकता रेग्युलर बस लागलेली आहे। ज्यांनी कोणी शिवशाही वगैरे बुकिंग केली असेल रिफंड वगैरे मिळेल दादा नाही विचारूया। ज्यांनी कोणी शिवशाही बुकिंग केलं त्यांना रिफंड मिळू शकतो का? बाय चान्स टेक्निकल प्रॉब्लेममुळे गाडी चेंज होतात, कधी कधी शिवशाही कधी कधी एमजी बॉडी। बघूया विचारूया, छोटीशी माहिती दादांकडून शक्य झालं तर मी सांगतो तुम्हाला काय विषय। आणि आजच्या आपल्या प्रवासाच्या शेवटी असणार आहेत भूषण भाऊ। चला मंडळी, आजच्या प्रवासाला सुरुवात करूया मस्तपैकी। असा आजचा प्रवास कसा होतोय शेवटपर्यंत बघणारच आहे आपण। आता गाडी आली आपली मुंबई सेंट्रलवरून 4:05।
जवाहरलाल नेहरू नगर नंतर जो पुढचा बस स्टँड आलाय तो म्हणजे पनवेल बस स्टँड. गाडी अक्षरशः फुल पॅक झालेली आहे या रोडवर. आता इथून पुढे जे प्रवासी आहेत पूर्ण स्टँडिंग प्रवासी. आता बरोबर गाडी पनवेलमध्ये आलेले 5:30 वाजता म्हणजेच 5:28 या ठिकाणी झालेले. आणि पहाटेचे दृश्य पाहू शकता पनवेल बस स्टँड. जबरदस्त गर्दी आहे पनवेल बस स्टँडला. पण पनवेल नंतर जो हायवे लागणार आहे नॅशनल हायवे 66 म्हणजे राष्ट्रीय महामार्ग 66 मुंबई गोवा हायवे. पूर्ण शेवटपर्यंत हा हायवे आपल्याला लागणार आहे. पुढचा जो स्टॉप आहे पनवेल नंतर जो गाडी आता मुंबई नंतर डायरेक्ट महाड दाखवलंय. महाड आणि चिपळूण. पनवेल नंतर जी गाडी जाणार आहे ते डायरेक्ट रामवाडी. तर आपण ऑलरेडी हा रूट केलेला आहे. मुंबई दाभोळ हा रूट बघितला नसेल तर बघून घ्या. दिवसाच्या वातावरणामध्ये प्रवास केलेला आहे. बसचा असा प्रवास आहे. जवळजवळ मला वाटतं 12 ते 13 तास लागतील आपल्याला मालवण पतळ. पनवेल नंतर जो पुढचा स्टॉप आला आपला तो म्हणजे पेण म्हणजेच रामवाडी बस स्टँडला आपली बस आलेली आहे. पाहू शकता रामवाडी बस स्टँडचा हा परिसर आहे. 6:15 दृश्य रामवाडी बस स्टँड. ब्लॉक करू द्या रे, ब्लॉक करू द्या. काय रामवाडी बस स्टँडला 5 मिनिटासाठी ब्रेक झालेला आहे थोडंसं फ्रेश होण्यासाठी. रामवाडी बस स्टँडच्या परिसरामधले आहे गॅस स्टेशन. मुंबई सेंट्रल पासून रामवाडी पर्यंत आपण जे अंतर पार केलेलं आहे जवळपास 80 किलोमीटर आपण अंतर पार केलेलं आहे. आता इथून गाडी जाणार ते डायरेक्ट आपण पुढचा जो स्टॉप पकडला आहे ते महाड. आता एक गाडी आली आपल्यासमोर MG बॉडी प्रायव्हेट BS6. बघूया कुठे चालली. रत्नागिरी. तर ही जी गाडी आहे मुंबई सेंट्रल वरून लागलेली आहे रत्नागिरीसाठी. या गाडीचा आपण शेड्यूल केलेला आहे रत्नागिरी ते मुंबई. आणि या गाडीचा दिवसा शेड्यूल पाहिला असेल की या टायमिंगला बरोबर आलेली आहे गाडी रामवाडी बस स्टँडला. खूपच फास्ट आहे गाडी. ती रत्नागिरी बस आहे ना.
आता आपली बस पोहोचलेली आहे माणगाव बस स्टँड, जिल्हा रायगड. आतापर्यंत जेवढे बी जिल्हे आलेले आहेत मुंबई पासून, मुंबई आणि दुसरा म्हणजे रायगड. इथून पुढचा जो जिल्हा येणार आहे तो रत्नागिरी जिल्हा आहे आणि फायनल जिल्हा म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा. म्हणजे या रूटवर टोटल 4 जिल्हे येतात आणि गाडी पोहोचण्याचा जो टायमिंग आहे 7:45 गाडी पोहोचलेली आपली. माणगाव मध्ये 2 GSRTC बसेस आलेले, अहमदाबाद, पोलादपूर आणि दुसरी म्हणजे त्या रूटवर नवीन गाडी टाकली. बरेच जणांची कमेंट आली होती की महाड सुरत हा ब्लॉक करा, तर त्या रूटवर जुनी गाडी असायची. आता बघितली तर नवी गाडी आहे त्या रूटवर. बघूया कधी योग येतो आपला. काय एक बेकार गर्दी झालेली आहे गाडीमध्ये. महाड ते माणगावचे अंतर राहिले आता 28 किलोमीटरचं अंतर गाठूया आणि पोहोचूया महाड. 1 ट्रेन प्रवासासाठी लागणार तिकीट भाडे मुंबईचे मालवण, मालवण ते मुंबई 1 ट्रेन तिकीट भाडे शिवशाहीसाठी 1 आला 1. वाजून 27 मिनिटांनी गाडी महाडला पोहोचलेली आहे. मुंबई पासून जर कोणी महाड प्रवास करत असेल ना, त्यांच्यासाठी ही बस बेस्ट आहे. ह्याच्यापेक्षा बस फास्ट असू शकते एखादी. तर 4.5 तासात आपली बस महाडमध्ये पोहोचलेली आहे मुंबई पासून. याआधी पण आपण रत्नागिरी मुंबई हा प्रवास केला होता. त्यावेळेस गाडी जी थांबली होती ती पोलादपूरमध्ये थांबली होती जेवणासाठी. मुंबई मालवणच्या रोडवर गाडी पुढे जेवणासाठी थांबते, या नाश्त्यासाठी थांबते. आय थिंक पोलादपूरला नाश्त्यासाठी थांबेल मला वाटते गाडी. महाडवरून आपण असे बरेच रूट केलेले, जसे की जळगाव महाड असेल, महाड अक्कलकोट असेल किंवा महाड बोरिवली असेल. म्हणजे असं बरेच रूट आपण महाडवरून केलेले. सुरतची अजून एक गाडी आहे, अहमदाबाद कोल्हापूरची गाडी. अहमदाबाद तर 10 मिनिटासाठी आपली बस थांबलेली आहे पोलादपूरमध्ये. टाइम जो झालाय तो 8:50 झालेले. पोलादपूर बस स्टँड मधलं जे हॉटेल आहे आणि त्या हॉटेलचा जो परिसर आहे ना तो पाहून घेतो. अशा प्रकारचा हा परिसर आहे आणि बघता बघता आपल्याला नाश्ता आलेला आहे. पाहू शकता, कांदा पोहे, शेव, कोथिंबीर आणि एक लिंबू. मस्तपैकी असा मेनू आलेला आहे आपला. कांदा पोह्यानंतर आपला जो दुसरा मेनू आलेला आहे चहा. मस्तपैकी नाश्ता वगैरे झालेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला जे ड्रायव्हर भेटले होते त्यांच्यावर आपण ब्लॉक केला होता, तो म्हणजे खेड ते जळगाव. आता ते गाडी घेऊन चाललेत खेड ते स्वारगेट. ते आता इथे गाडी थांबलेली आहे खेड स्वारगेटवाली. MH08 AP 5827. त्यांना बोललो मी खेडवरून आपल्याला नांदेड हा रोड करायचा आहे. कधी त्यांची ड्युटी लागली तर नक्कीच ते त्या रोडवर येतील आणि आपला प्रवास एकदम सोपा होऊन जाईल. सगळ्यात महत्त्वाचं बोलायचं झालं तर आपल्या गाडीचं तिकीट भाडं आहे. तर आपल्या गाडीचं जे तिकीट भाडं आहे ते 735 रुपये एवढं फुल तिकीट आपल्याला पडलेलं आहे मुंबई ते मालवणसाठी. आणि या बदल्यात जर शिवशाही गाडी असती तर आपल्याला जे तिकीट भाडं पडणार होतं ते 1095. म्हणजे अर्थातच 1100 रुपये आपल्या इकडे जाणार होते जर शिवशाही बस या रोडवर लागली असती तर. ज्यांनी शिवशाहीचं तिकीट बुकिंग केलं होतं त्यांना ते पैसे वापस मिळणार आहे. म्हणजे 730 रुपये वरचे काय तुम्ही भरले असतील ते तुम्हाला वापस रिटर्न मिळणार आहे. रोड बोर्ड पाहू शकता, मुंबई सेंट्रल, महाड. आत्ता गाडी महाड नंतर पोलादपूरला आली. पोलादपूरवरून चिपळूण, संगमेश्वर, राजापूर, कणकवली आणि मालवण एवढा रूट राहिलेला आहे. अख्खा दिवस जाणार. मला वाटतं या रोडवर ना 12 ते 13 तास आपल्याला लागणार आहे या रोडसाठी. गाडीचा स्पीड जर बघायचं म्हणलं तर गाडी 75ला लॉक आहे आणि टॉप एंड चालते गाडी, एकदम बेस्ट. पोलादपूर बस स्टँडला गर्दी पाहू शकताय, तुडुंब गर्दी आहे प्रवाशांची. आधी बसमध्ये सुद्धा तुडुंब गर्दी आहे, बस स्टँडला पण तुडुंब गर्दी आहे. पोलादपूर नंतर जो घाट लागणार आहे तो कशेडी घाट चालू आहे की बंद आहे? टनल बंद केलाय. टनल बंद केलाय, घाट चालू आहे. घाट चालू आहे. बरं बरं बरं. शक्यतो मला वाटलं घाट पाहायला मिळणार नाही या रोडवर, पण टनल बंद आहे. मला वाटलं घाट बंद आहे.
आत्ता आपण चिपळूण बस स्टँडला 11:15 वाजता पोहोचलेलो आहे. याआधी जी बस गेली होती चिपळूणच्या शिवाजीनगर बस स्टँडला गेली होती, त्याच्यानंतर चिपळूण बस स्टँडला बस आलेली आहे. पहाटे 4ला निघलेली गाडी आत्ता बरोबर चिपळूणमध्ये 11:15 दरम्यान पोहोचलेली आहे. आपला निम्मा दिवस इथेच कंप्लीट झालेला आहे. चिपळूण ते मालवण जे अंतर राहिलेलं आहे जवळजवळ 230 किलोमीटरचा समथिंग आपला प्रवास राहिलेला आहे. आता आपण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये, रत्नागिरी नंतर फायनल जिल्हा लागतो तो म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा. चिपळूण बस स्टँड वरून आपण नाईट शेड्यूल केला होता, चिपळूण अक्कलकोट केलेला आहे. मस्त ब्लॉग आहे. त्या रूटला गाडी कंटिन्यू फुल राहते. तर आता तुम्ही म्हणत असाल की आपली गाडी कुठे लागली, तर गाडी अजून फलाटला लागायची आहे. त्याआधी गाडी गेली आपली डिझेल भरण्यासाठी चिपळूण डेपो मध्ये. तर आता डिझेल भरून फलाटला लागेल आपली गाडी. बघूया कोणत्या फलाटला लागते. आणि मित्रांनो आतापर्यंत या रोड वरती टोटल 2 घाट लागलेले आहेत. एक म्हणजे सुरुवातीला जो घाट लागला होता तो म्हणजे कशेडी घाट, त्याच्यानंतर परशुराम घाट. चिपळूण मध्ये जे लोकल बसेस लागतात ते या ठिकाणी लागतात. चिपळूण आणारी बस, दुसरी आहे ती चिपळूण दहिवली सावर्डे. लांब पल्ल्याच्या ज्या बसेस लागतात त्या या ठिकाणी लागतात. गुहागर पाटण सातारा स्वारगेट, गुहागर आगाराची दुसरी गाडी आहे ती चिपळूण कराड आगाराची गाडी. तर इथे मस्तपैकी उसाचा रस घेतलेला आहे. तर मित्रांनो या गारेगार उसाचा रस प्यायला. सावड जरा 12:17 झालेत. आपण थांबलोय कुरदुंडामध्ये. कुरदुंडामध्ये जे हॉटेल आहे त्या हॉटेलला आपण थांबलेलो आहे, हॉटेल राजमुद्रा. तर इथे आपली गाडी थांबलेली आहे जेवणासाठी. जाम भूक लागलेली आहे. इथे काय जेवणासाठी मेनू आहे तो आपण बघूया. शाकाहारी मांसाहारी जेवणाची उत्तम सोय तुम्हाला मिळून जाईल. आजूबाजूचा परिसर बघा, एकदम निसर्गरम्य हवेशीर परिसर आहे. आणि या परिसरामध्ये आम्ही बसलोय जेवणासाठी. बस स्टँडला गाडी थांबली असती, कामकाज सुरू आहे तिकडे कॅन्टीन मध्ये जेवलो असतो. ठीक आहे. तर बघूया इथे 2 शाकाहारी थाळी मागवली आम्ही. पाहू शकता थाळीमध्ये काय काय व्हरायटी. त्यामध्ये वरण भात, भाजी, कोबीची भाजी, लोणचं, पापड, चपाती. तर अशा प्रकारची शाकाहारी थाळी. या शाकाहारी थाळीसाठी आपल्याला पडलेलं आहे 140 रुपये पर प्लेट. एकदम मस्त असं जेवण झालेलं आहे. शुद्ध शाकाहारी असं जेवण होतं इथे. आतापर्यंत आपले जेवढे रूट कंप्लीट झालेले आहेत पाहू शकता. मुंबई सेंट्रल वरून महाड, चिपळूण, संगमेश्वर वरून आता गाडी राजापूर, कणकवली आणि मालवण. ज्या लोकेशनला आपण उभा आहे कुरदुंडा ते मालवण टोटल अंतर आता राहिलेलं आहे 120 किलोमीटर टोटल अंतर आपल्याला पार पाडायचं आहे. आणि या रोडची कंडिशन बघायची झाली तर मध्ये मध्ये चांगले रोड आहेत, मध्ये मध्ये खराब रोड आहेत. तर इथून पुढचा जो स्टॉप आहे तो पाली येणार आहे. पाली, लांजा, राजापूर आणि तिथून तुम्हाला तर माहिती आहे. परत हळूहळू स्टेप बाय स्टेप हा रोड आपण कव्हर करूया.
पाणी. लांजावर उतरा लांजा. नाही निघतो. 2:58 झाले आणि आपली बस पोहोचली आहे राजापूर बस स्टँड. पाहू शकता हा राजापूर बस स्टँडचा परिसर आहे. दुपारचे 3 वाजलेले आहेत आणि बसला तर भाई जबरदस्त करते. राजापूर ते मालवण जे अंतर राहिले तर जवळजवळ 100 किलोमीटर आपलं अंतर राहिलेलं आहे. थोडेसे बोरिंग वगैरे रोड लागायला लागले का तर सकाळपासून एकाच रोडवरनं प्रवास करतोय तो म्हणजे मुंबई गोवा हायवे. एकाच रोडवरनं कंटिन्यू प्रवास चालू आहे. प्रवाशांची गर्दी पाहू शकता. बसमध्ये तुडुंब बस भरलेले आहे. स्टँडिंग प्रवास आहे गाडीमध्ये. चला फटाफट. सुपर ड्रायव्हरचा प्रश्न आहे तर मानतो नाही. हा चढवता चालू आहे. सुपर ड्रायव्हरचं काय झालं. मला सुपर ड्रायव्हर उडूच मिळवलं. काय म्हणतो कसं घेतो. 4:13 झालेले आहेत. आपण पोहोचलोय कणकवली बस स्टँड. MH07
सिंधुदुर्ग जिल्हा. याच कणकवली बस स्टँड वरून आपण एक रूट केला होता, तो म्हणजे कणकवली ते लातूर. कणकवली ते मालवण जवळजवळ 45 किलोमीटरचं अंतर राहिलेलं आहे, म्हणजे 1-1.5 तासाचा रोड राहिलेला आहे. बोर्डावर दिल्याप्रमाणे सर्व रूट आपले कंप्लीट झालेले. फायनल स्टॉप राहिला तो म्हणजे मालवण. सावंतवाडीवरून रत्नागिरी आपण रोड बनवलेला आहे. टोटल 8 फलाट क्रमांक असलेले आहे. बस स्टँड आहे कणकवली बस स्टँड. त्याचं वेळापत्रक डिटेलिंग वगैरे तुम्हाला सगळं दाखवलेलं आहे कणकवली ते लातूरच्या व्हिडिओमध्ये. बघितला नसेल बघून घ्या, मस्त ब्लॉग आहे तो. शहरानंतर सर्वात मोठा दुसरा आठवडे भरला जाणारा हाच गाव कट्टा. मालवण चला मालवण. तर तिकीट चेकिंग चालू आहे तिथे. फायनल स्टॉप काढलंय, पास काढलंय, पास वगैरे दाखवलेला आहे. फायनली या गाडीचा रूट कम्प्लीट झालेला आहे. गाडी पोहोचण्याचा जो टायमिंग आहे 5:35 आपली बस इथे पोहोचलेली आहे मालवण बस स्टँडला, म्हणजे जवळपास 5:30 वाजलेले. संध्याकाळची वेळ असल्या का दिवस झालेला आहे. आता थंडीचा सीझन चालू आहे. दिवस छोटा रात्र मोठी झाली, त्यामुळे असा काही परिसर दिसतोय. संध्याकाळचे दृश्य. आता ही पुण्यावरून गाडी आली, पाहू शकता कोणती गाडी आहे. नेगडी मालवण गाडी, मायस्टील बॉडी, साधी लालपरी. मस्तपैकी असा जर्नी झालेला आहे साध्या बसचा. जर या रूटवर शिवशाही बस असते ना, मला वाटतं ब्लॉक करणं थोडंसं मुश्किल गेलं असतं आपल्याला. केबिन तर तुम्हाला माहिती आहे शिवशाहीमध्ये कसं केबिन आहे. एखाद्या वेळेस शिवशाहीमध्ये केबिन सीट नसते. मालवण बस स्टँडचा हा परिसर आहे. 5:30 वाजताचे दृश्य. सिंधुदुर्ग विभाग मालवण बस स्टँड. या बस स्टँडच्या पाठीमागं नवीन बस स्टँडचं बांधकाम चालू आहे. आता ते कधी होईल ते बघूया आता पुढच्या ब्लॉग मध्ये. लहानपणापासून बघतोय हाय तसंच आहे, काय फरक नाही. इथे टॉयलेट बाथरूम बघा, इकडच्या आमदारांनी काय मोठा दिवे लावले त्या दाखवतो. अरे बापरे, बघूया. ब्रँडेड आहे, ब्रँडेड. ब्रँडेड म्हणजे 5 स्टार विषयच नाही. पुरुषांसाठी वेगळा, महिलांसाठी वेगळा. मालवणचं बस स्थानक असं आहे की गाड्या एकदम टापटीप, परंतु यार बस स्टँड आणि वॉशरूम बाथरूम सुविधा आहे ना लय त्याच्याहून अधिक चांगली. बोललो तो ना की एकदम ब्रँडेड आहे, स्पेशल आहे मालवणचं बस स्थानकाचं वॉशरूम. बऱ्याच जणांची आपल्याला कमेंट आली होती की प्रवास झाल्यानंतर दादा तुम्ही राहता कुठे. तर ही आपण रूम केलेली आहे, तुम्हाला रूम दाखवतो कशी आहे. ये एकदम मस्त अशी रूम आहे. तर या रूम साठी आपल्याला टोटल 600 रुपये खर्च आलेला आहे दोघांसाठी. रूम मध्ये काय काय फॅसिलिटी आहे ती दाखवतो. पहिल्यांदा एक फॅन आणि मस्त असं PVP, एक बेड,
एक मिरर दिलेला आहे, त्याच्या खाली स्टोरेज आणि सगळ्यात महत्वाचं बाथरूमची सोय. लिमिटेड टाइमसाठी तुम्हाला गरम पाण्याची सोय मिळून जाईल 7 च्या नंतर. तर अशी आहे रूम जिथे आम्ही स्टे केलाय. आपण जी रूम केली त्याचं हे बिल. एंट्री डेट पाहू शकता 6:30 वाजता आणि चेकआउटचा टाइम दिलाय उद्या सकाळी 8:30 वाजता. आणि आपला जो प्रवास होता अंतर होता 500 ते 550 किलोमीटरचा अंतर होता मालवण पर्यंत. तर या रूटसाठी आपण टोटल 13 तासाचा प्रवास केलेला आहे. हा जो आपला प्रवास झालेला आहे दाट दुखे, तुडुंब गर्दी आणि निसर्गाचा अनुभव घेत एकदम आरामदायी असा प्रवास झालेला आपला मुंबई मालवण पर्यंत. तर मित्रांनो तुम्हाला प्रवास दाखवला, रूम दाखवली आणि त्याच्यानंतर आपलं रात्रीचा डिनर. या ठिकाणी आपण डिनर घेणार आहे हॉटेल गजाली म्हणून. ग्राफिटी पाहू शकता, एकदम जबरदस्त अशी ग्राफिटी दिलेली आहे मालवणी भाषेत. त्यातले काही अर्थ माहीत नाही मला, म्हणजे बऱ्यापैकी माहिती आहे माका काय शिकवता, म्हणजे मला काय शिकवता. आता हे बाकीचे जे शब्द आहेत रापण, दर्यो, कुडा, नायदान, येळे, हे आपल्याला काय ते शब्द माहीत नाही. तर भूषण भाऊंना विचारून घेऊया या शब्दाचा काय अर्थ आहे. तर भूषण भाऊ सांगायला आम्हाला. मालवणी गावाकडचे वापरणे शब्द आहेत. हां गावाकडचे. निस्त्याग म्हणजे कालवण. कालवण आम्ही बोलतो निस्त्याग. वायच माशाचा निस्त्याग असताना लय मजा येते. वायच म्हणतात वायच निस्त्याग असलं ना, वायच म्हणजे थोडस चिमुटभर बस झालं, पोट भरला. औशीचं गो म्हणजे आपल्या आईचं नवरा म्हणजे आपले पप्पा. आम्ही प्रेमाने बोलतो औशीचं गो तुझ्या. पुढे निंबार. हिंबर ऐकले मी, हिंबर पहिल्यांदा ऐकते. हिंबर म्हणजे ऊन. बरेच असे शब्द दिलेले आहेत मालवणी भाषेमध्ये. बांगड्याचा तिकला, बांगड्याचा तिकला, चटणी टाईप. बांगड्याचा तिकला. गावठी बाजार म्हणजे इकडचे उकडे तांदूळ, नारळ, पेजीचे तांदूळ, ते उकडे तांदूळ, सुरई तांदूळ, हे सर्व काही. या ठिकाणी आपण जो मेनू घेतलेला आहे तो भूषण भाऊनं मेनू चॉईस केलेला आहे. का तर या मेनूमधलं एवढं काय माहीत नाही आपल्याला. बांगडा थाळी आणि फ्राय टोटल 250 रुपये एवढा खर्च येईल आपला. तर मेनू बघूया कशा पद्धतीने हा मेनू येतोय आपल्याला. आत्ता एक भूषण भाऊचा मेनू आलेला आहे. मेनू काय? शुद्ध शाकाहारी थाळी. शुद्ध शाकाहारी थाळी. सोलकढी, डाळ, भाजी, सफेद चोळीची उसळ आहे, वांगी बटाटा, 2 चपाती, लोणचं, सलाड, एवढंच आणि पापड. एवढी व्हरायटी व्हेजमध्ये. फायनली आपला मेनू आलेला आहे. तर अशा प्रकारे ही बांगडा थाळी येते 150 रुपये प्लेट नॉनव्हेजमध्ये आणि दुसरी जी व्हेजमध्ये येते 120 रुपये थाळी आणि हे सेपरेट घेतलं आपण 100 रुपये. सुप्रभात मित्रांनो, तुम्हाला कसा वाटला हा ब्लॉग मुंबई ते मालवण नक्कीच कमेंट करून सांगा. मालवण मधलं मालवण बीच तुम्हाला दाखवायचं होतं म्हणून सकाळी खास तुमच्यासाठी इकडे आलोय मालवण बीचवर. आणि मालवण बीचचा नजारा पाहू शकता, एकदम मस्त असा बीच आहे मालवण बीच. तर आत्ता आपण आलोय मालवण बस स्टँड आणि मालवण बस स्टँडला पाहू शकता आपण ज्या गाडीनं काल प्रवास केला होता ती गाडी आज उभी आहे इथे. आणि या गाडीचा जो टायमिंग आहे मुंबईसाठी मालवणवरून सकाळी 8 वाजताची गाडी आहे. चला मित्रांनो हा ब्लॉग आपण इथे एंड करूया आणि भेटूया नवीन अशा मोठ्या लॉंग रूटवर. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये लवकरच. चला बाय. नदी वळणाची गर्द झाडी कधी दाट छाया सजना अमराई परी माझी काया सजना.